हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग. तर आज आहे ना मस्त असे आपले मेदू वडे बनवण्याचा प्लॅन आहे. आणि सकाळी उठून मस्त रात्रीच आम्ही ना हे भिजवून ठेवलं होतं आणि छान याला मिक्सरमध्ये पाणी खूप कमी टाकून याचं बॅटर असं बनवून घेतलं. आणि त्याच्यामध्ये छान हिरवी मिरची, ओवा, जिरे हे सगळं टाकून घेऊन असं बॅटर तयार केलं. आणि थोडासा रवा, छान क्रिस्पी होतात म्हणून. तर याआधी मी भरपूर बनवायचे, आता इतक्यातच बनवत नाही आहे. आणि त्याच्यामध्ये आहे ना आता छान असा कांदा पण टाकून घेऊया. असा मस्त बारीक कांदा टाकायचा छान, तर खाताना टेस्ट खूप छान येते याची. इथं आपण तेल ना तापत ठेवलेलं आहे. तर आता छान असे मेदू वडे बनवून घेऊया. ह्याचं बॅटर छान रेडी करून घेतलं, त्याच्यात सगळं टाकून झालेलं आहे. आता मिक्स करून फक्त मेदूवडे बनवायचे आहे. गरमागरम मेदूवडे. इथे चटणी झालेली आहे आणि सांबार पण आहे. मेदूवडे बनवताना आहे ना असं एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आहे ना थोडासा हात ओला करून घ्यायचा, म्हणजे हे जे बॅटर आहे ना हे चिटकणार नाही हाताला. असं पूर्ण हे हात ओला करायचा असा आणि मग बॅटर घ्यायचं छान, हे बघा. आणि त्याच्यामध्ये ना असं एक छोटासा होल करून घ्यायचा, हे बघा. आणि असं वरून तेलात सोडून टाकायचं. तेल खूप कमी गरम ठेवायचं, म्हणजे मधपर्यंत छान असे शिजतात ते. हे बघा, असा हात ओला केला आणि याच्यामध्ये असं छिद्र केलं की असे छान गोल गोल तयार होतात. हे बघा, खूप इझी तेलामध्ये सुटून जातात, नाही तर मग खूप अवघड जाते ते. आता एका छोटी कढई आहे, एका याच्यात 3 होतात, जेवढे बसतील तेवढेच ठेवायचे. आता आपले मेदूवडे होत आहेत, तोपर्यंत आहे ना सगळ्यांना वाढून घेऊ आणि तुम्हाला दाखवते मी किती छान असे गोल गोल होतात. असं थोडंसं त्याला कमी आचेवर आणि थोडंसं जास्त आचेवर असं छान क्रिस्पी तळून घ्यायचे, म्हणजे छान असे आपले खुसखुस मस्त मेदूवडे तयार होतात. आणि याच्यात रवा ॲड करायचा, म्हणजे थोडे छान अजून क्रिस्पी होतात. तर नक्की ट्राय करा आणि मला पण सांगा तुम्हाला आवडले का नाही. बघा, छान मंद आचेवर असे छान आपले मेदूवडे तयार होत आहेत. आणि हे आपोआपच वर येतात, याला हात पण लावायची गरज नाही आहे, ते आपोआपच वर येतात. तेव्हाच त्याला आपल्याला टर्न करायचं आहे. अशाच पद्धतीने आता सगळे मेदूवडे बनवून घेते आणि तुमच्याबरोबर शेअर करते कसे झालेत. ओके. किती छान असे क्रिस्पी आपले वडे तयार झालेले आहे. चला आता तुमच्याबरोबर शेअर करते कसे झाले. आता छान असे तयार झालो आम्ही आणि आम्ही बाहेर जाणार आहोत. बाहेर म्हणजे कुठं, तर नांदेडमध्ये जी माळेगाव जत्रा चालू होणार आहे ना, तर ती चालू झालेली आहे ऑलरेडी. आणि ती चालू होऊन मला वाटते 4 दिवस झालेले आहे. तर आज संडे आहे आणि यांचा ऑलरेडी प्लॅन झाला होता तिकडे जाण्याचा, पण काही कारणांमुळे तो कॅन्सल झाला. मग आता हे आमच्या मागे लागले होते सकाळपासून की आपण जाऊन येऊ, चल जाऊन येऊ. तर फायनली आत्ता सडन डिसाईड झालं आमचं की जायचं. तर आता मी छान असे रेडी झालो आणि माळेगावच्या जत्रेमध्ये आहे ना आता तुम्हाला दाखवते काय काय आहे काय नाही, आणि ती जत्रा कशी असते, तिथं काय काय नवीन नवीन आलेलं आहे ना. जसं जसं आमच्याबरोबर मीन्स आम्ही जे जे करू ना ते तुमच्याबरोबर शेअरच करू, हो ना वेदा. आणि आम्ही जायच्या आधी रडणं पडणं चालू झालं आमचं नेहमीसारखं, ऑब्वियस, हो ना. चला आता आम्ही सरळ तुम्हाला माळेगावच्या जत्रेमध्येच मिळतो. आम्ही सगळे रेडी झालो, आता आम्ही जाणार आहे. वेदांत येणार नाही ना आमच्या बरोबर. चला, प्रत्येकाचं आपलं आपलं काहीतरी चालू आहे, है की. चलो, हे आहे माळेगावची जत्रा. स्टार्ट झालेली आहे, ज्यामुळे तुम्हाला सगळं
शेअर करतो काय काय पाहणार आहोत काय नाही. ठीक आहे, हे बघा. आता जत्रेमध्ये पोहोचलोच होतो की आमच्या ह्या मॅडम आहे ना मला चिपकून बसल्या का, तर इथं खूप जास्त रश होती आणि तेवढी रश पाहून ही जास्तच भिवून गेली. आणि तिचं म्हणणं काय होतं की माझ्या हाताला एक तुझी ओढणी बांध किंवा रुमाल बांध म्हणजे मी हरवणार नाही. आता तिचं हे वाक्य कुठपत बरोबर होतं बरं. आता आम्हाला तिला हरपू द्यायचं असेल काच खरं तर तिच्या असा तिथं गेल्या गेल्याबरोबरचा जोक झाला. आणि त्यानंतर आहे ना हे पूर्ण असं आता इथून स्टार्टिंगपासून हे मार्केट सुरू झालेलं आहे इथं. आता आमच्या घरापासून 50-55 किलोमीटरवर हे जे आहे ना जत्रा दरवर्षी भरते. पण मी तरी पहिल्यांदाच या जत्रेमध्ये आले होते आणि मला असं माहिती होतं की या जत्रेमध्ये बायका येत नसतात कारण इथं तेवढी सेफ्टी नसते. पण यावर्षी आहे ना हस्बंडनी खूप जास्त फोर्स केलं त्यामुळे आता निघाले तर होते आणि छान असं एंट्री केली. दारात जवळच गेलो देवाच्या की तिथं माझ्यासोबत काय घडलं तर बघा आता इथं आहे ना ते जे भंडारा उधळवायचं असतं ना तिथं भंडारा उधळवण्याच्या चक्करमध्ये माझ्या पर्समधून आहे ना पैसे गायब झाले. आता अशा गर्दीचा फायदा फक्त चोरच घेऊ शकतात आणि इतकी गर्दी होती त्याच्यामध्ये त्याने माझी हळूच चेन आणि एका सेकंदामध्ये हा प्रकार घडला. तर मला तरी कळत नाही तर देवाच्या दारामध्ये येऊन चोरीचे प्रकार कसे करायचे आणि त्यांना असं मनसुद्धा कसं होतं, देव बघतो का नाही हे त्यांना कळतं का नाही मला हे कळत नाही. आता माझा मूड खूप जास्त खराब झाला होता आणि माझ्याकडे एक्स्ट्रा पैसेसुद्धा नव्हते आणि मेन म्हणजे तिथं आहे ना तुम्हाला फोनला नेटवर्क बिलकुल नसतं, तिथं नो सिग्नलच येतो, तिथं फोनपे चालण्याचा प्रश्नच येत नाही. तर आता पूर्ण पैसे चोरीला गेल्यानंतर आपण शॉपिंगही काय करणार आणि फिरणारही काय आणि खाणारही काय, माझ्या डोक्यात हा प्रश्न होता. तोच प्रश्न घेऊन आता आम्ही असंच फिरत होतो आणि फिरत ना थोडंसं खाऊन पिऊन झालं. आणि इथं आहे ना या मेल्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मिळेल तर ना पशुचे जे आहेत ना ते पूर्ण तुम्हाला सेलिंगचे ते दुकान मिळतील. आता इथं सगळ्यात जास्त तरी घोड्यांचेच होते आणि इथं घोडे इतके सुंदर सुंदर होते, मी तरी कधी पाहिले नव्हते एवढे सुंदर सुंदर. काहींचे डोळे खूप सुंदर होते तर काही आहेत ना प्युअर व्हाईट कलरचे होते, काही प्युअर ब्लॅक कलरचे होते आणि सगळ्यात मोठं म्हणजे हे जे मोठे मोठे पाळणे. आता माझ्या हस्बंडनी तरी माझ्या बहिणीची आठवण काढली कारण ते दोघंच या पाळण्यांमध्ये बसू शकतात, माझ्यात तर ती कॅपॅसिटीज नाही आहे. आणि त्यानंतर थोडीशी शॉपिंग करायला घेतली. आता तरी नशीब आमच्याकडे नव्हते पैसे पण सासूबाईंकडे थोडेसे पैसे होते तर त्यामध्ये आहे ना आम्ही एक इथं आहे ना तुम्हाला बेडशीट्स आणि हे जे मीन्स ब्लँकेट्स आहेत ना इतक्या सुंदर सुंदर आणि इतक्या व्हरायटीमध्ये होते ना तर मी तिथं सोफ्यासाठी आहे ना मला माझ्या सोफा कम बेडमध्ये वर टाकण्यासाठी एक कवर पाहिजे होतं तर ते शोधत होते. तर शोधत एका दुकानामध्ये मला आहे ना मला मस्टर्ड कलर पाहिजे होता तर तो कलर ना फायनली मला मिळाला. तर माझं असंच ना शोधणं चालू होतं आणि थकून हारून घरी आलो आणि घरी आल्यानंतर जेवण वगैरे सिंपल खिचडी बनवली आणि संध्याकाळची अशी छान अशी शेकोटी करून आम्ही तिघांनीसुद्धा छान असा आमचा दिवस एन्जॉय केला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय एव्हरीवन.